एअर फ्रायरमुळे साबुदाणा वडे करणे झाले सोपे। वरून कुरकुरीत, खुसखुशीत, चॉकलेटी सोनेरी रंगाचे, आतून मऊ असे मस्त साबुदाणे वडे। ज्यांच्याकडे एअर फ्रायर आहे त्यांनी नक्की करून पाहावे। सर्वप्रथम वाटण म्हणजेच हिरवी चटणी किंवा मसाला तयार करणार आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, अर्धी वाटी कोथिंबीर, पाणी न घालता मिक्सरवर चटणी करून घेतली। 2 वाट्या साबुदाणा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून साबुदाणा पूर्ण बुडेल इतके पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवला। भिजलेला साबुदाणा आकाराने छान मोठा आणि मोकळा झालेला होता। भिजलेल्या साबुदाण्यामध्ये 2 मध्यम आकाराच्या उकडलेल्या बटाट्याचा खीस, 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, तिखट चवीनुसार तयार हिरवी चटणी किंवा वाटण, 1 चमचा साखर आवडत नसल्यास घालू नये आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र केले। हलक्या हाताने सर्व जिन्नस एकत्र करावेत। आवडीनुसार आणि चवीनुसार तिखट मिठाचे प्रमाण कमी जास्त करावे। हाताला थोडे तेल लावून घेतले आहे जेणेकरून तयार मिश्रण हाताला चिकटणार नाही। मिश्रणाचे लहान गोळे करून घेतले। गोळे हातावर थोडेसे दाबून चपटे करून घेतले आहेत। मिश्रणाचे चपटे गोलाकार थोडेसे जाडसर एक समान जाडीचे करावेत, खूप पातळ करू नयेत। साबुदाण्याच्या तयार चपट्या गोळ्यांना वरील बाजूस हलकेच सिलिकॉनच्या ब्रशने तेल लावले। मी येथे फिलिप्सच्या एअर फ्रायरचा वापर करणार आहे। 200 डिग्री सेल्सिअस तापमानावर 5 मिनिटांसाठी गरम करून घेतलेला आहे, म्हणजेच प्री हीट करून घेतलेला आहे। एअर फ्रायरच्या ट्रेमध्ये साबुदाण्याचे चपटे गोल ठेवले आहेत। तेल लावलेली बाजू ट्रेच्या बाजूला केलेली आहे। एअर फ्रायर प्री हीटेड असल्या कारणाने म्हणजेच आधी तापवून घेतला असल्या कारणाने काळजीपूर्वक हाताळावा। येथे साधारण 6 वडे ट्रेमध्ये ठेवले आहेत। वड्यांमध्ये थोडे अंतर ठेवावेत। वरील बाजूस सिलिकॉनच्या ब्रशने अगदी थोडे तेल लावलेले आहे। एअर फ्रायर ट्रे व्यवस्थित सेट करून 180 डिग्री सेल्सिअस तापमानावर 8 ते 10 मिनिटांसाठी एअर फ्रायर सुरू केला। 8 ते 10 मिनिटांनंतर ट्रे उघडून वड्यांची खालची बाजू वर, वरची बाजू खाली अशी पलटवून घेतली। पुन्हा एअर फ्रायर ट्रे सेट करून 180 डिग्री सेल्सिअस तापमानावर 7 ते 8 मिनिटे एअर फ्रायर सुरू केला। 8 मिनिटांनंतर एअर फ्रायर उघडला आणि गरमागरम गोल्डन ब्राऊन रंगाचे, वरून कुरकुरीत आणि खुसखुशीत, आतून मऊ असे मस्त साबुदाणे वडे तयार। वड्यांसोबत झटपट चटणी तयार केली। भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 5 ते 6 चमचे, तयार हिरवी चटणी किंवा वाटण 1 ते 2 चमचे। वाटणाच्या ऐवजी त्याच्यात लाल तिखट घातले तरी चालेल। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर 2 चमचे, आवडीनुसार साखर घातली नाही तरी चालेल। 4 ते 5 चमचे दही घालून सर्व जिन्नस एकत्र केले। शेंगदाण्याची उपासाची चटणी तयार। अगदी कमी तेल आणि एअर फ्रायरचा वापर करून कुरकुरीत, खुसखुशीत, गोल्डन ब्राऊन, आतून मऊ असे साबुदाणा वडे चटणीसोबत खाण्यासाठी तयार। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल। थँक्यू।